नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आता थोडसे म्हणजे आता हिवाळा चालूच होणार आहे, थोडसा पाऊस पण चालू आहे आणि तुम्ही मोसम बघू शकता किती मस्तपैकी मस्ताना झालाय। आणि अशा मस्ताना मोसम मध्ये काहीतरी चटपटी काहीतरी स्वादिष्ट खायचं असेल, म्हणजे सकाळी नाश्ता करायचा असेल तर आपल्याला काहीतरी चटपटीत असा नाश्ता लागतो। आणि आज आपण त्यासाठी सिन्नर मध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत रॉयल इडली डोसा सेंटर याला। मंडळी, येथे घरगुती पद्धतीमध्ये इडली डोसा उत्तापा आणि अजूनही बरंच काही मिळतं। तर आज आपण त्याची टेस्ट घेण्यासाठी आलेलो आहोत। तर चला आता आपण जाऊया आणि येथील ताईला आणि दादांना विचारूया आपल्याकडे काय काय मिळतं। मग येत आहे ना, मग चला पटकन। तर मंडळी, आता आपण आहे रॉयल इडली आणि डोसा सेंटर इथे आणि आपल्यावर आहे येथील ओनर ताई आणि दादा, म्हणजे घरगुती पद्धतीने नाश्ता सेंटर चालवता। नमस्कार दादा। नमस्कार। सर, आपला परिचय द्या आपल्या दर्शकांना। माझं नाव राजेंद्र चौधरी, राहणार विजयनगर। ओके दादा, तुम्ही हे नाश्ता सेंटर इकडे केव्हापासून चालू केलेलं आहे? एप्रिल महिन्यापासून। ओके, आणि दादा आपल्या इथे नाश्ता सेंटर बद्दल, आपल्या स्पेशालिटी बद्दल आपल्या दर्शकांना काही काय सांगू इच्छिता तुम्ही? नाही तर दर्शकांना सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्ष येऊनच चव घेऊन जातात। त्यांना चव चांगली हॉटेलमध्ये जाण्यात 70 रुपये देण्यापेक्षा 30 रुपयात त्यांना चांगली चव टेस्ट भेटते, चटणीची सांबारची। कस्टमर स्वतःहून आपल्याकडे येतात। घरगुती प्रमाणे बनवतो, सगळं सोडा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण वापरत नाहीये। घरगुती पद्धतीने वापरतो, लोकांना चविष्ट वाटतं ते खायला, रुचकर लोक येतात आपल्याकडे। आणि दादा आपल्याकडे कोणकोणत्या डिशेस मिळतात? आपल्याकडे इडली भेटते, मेंदूवडा। इडली, मेदूवडा, डोसा, उत्तप्पा, त्यात काही प्रकार ठेवले आम्ही, चीज उत्तप्पा, चीज डोसा याच्यामध्ये। आणि रेट कस्टमरला परवडेल एवढे याच्यातच आहेत। आणि मॅडम आपला टायमिंग किती? टायमिंग सकाळी 7 ते 7:30 वाजेपासून येतो आम्ही, तर दुपारी 1 ते 1:30 पर्यंत असतो। ओके, आणि आपला प्रॉपर ऍड्रेस सांगा। रॉयल इडली डोसा सेंटर, CNG बस स्टॉपच्या समोर, नवीन कोर्ट इथे। तर मंडळी, रॉयल इडली डोसा सेंटर इथे म्हणजे आज आपली ऑर्डर आलेली आहे, म्हणजे ताईंनी हे सर्व घरगुती पद्धतीने बनवता। तर मी तुम्हाला इकडनं दाखवतो, इकडच्या साईडनी इकडनं आले इडलीची प्लेट आली, इकडनं मेंदूवडा, आणि या साईडने इकडं मसाला डोसा हे आपल्याला आलेला आहे। तर जो मसाला डोसा आहे तो 40 रुपये प्लेट आहे, आणि इडली आणि मेंदूवडा हे 30 रुपये पर प्लेट आहे, आणि या प्रत्येक मध्ये 4-4 पीस आपल्याला येतात। तर घरगुती पद्धतीचे आहे, तर आपण टेस्ट करूया प्रथम इकडनं इडली पासून सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता यामध्ये मस्तपैकी सांबर आणि इकडे चटणी आली आहे खोबऱ्याची। तर मंडळी तुम्ही इडली बघू शकता। तर म्हणजे नेहमी आता मी तर फूड ब्लॉग मध्ये इकडे तिकडे हिंडत असतो, त्यामुळे लगेच नाश्ता समजून येतो। इडली एकदम सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी सॉफ्ट इडली घरगुती पद्धतीने बनवली, आणि त्याबरोबर मस्तपैकी सांबर। मंडळी, सांबर आणि त्याबरोबर ही चटणी, खोबऱ्याची चटणी आहे ना, एकदम टेस्टी आली। सांबर जे आहे लिटल बिट स्वीट, लिटल बिट स्पायसी, आणि ही जी चटणी आहे ना इकडची खोबऱ्याची, ती पण आहे ना थोडीशी म्हणजे स्पायसी बनवली, त्यामुळे टेस्ट आहे ना अतिशय सुंदर आली। आणि मंडळी, मस्तपैकी असं थोडस थंडीचं वातावरण, थोडस दमट वातावरण आहे, आणि त्यामुळे असा टेस्टी नाश्ता करायला ना मज्जा येते। तुम्ही पण या छान छान नाश्त्याचा ना एकदा आस्वाद घ्यायला ना नक्की ते भेट द्यायला या मंडळी। नमस्कार दादा। सर, आपला परिचय द्या आपल्या दर्शकांना। माझा परिचय, मी श्यामसुंदर मुरतडक। ओके दादा, तुम्ही इथे आता नाश्ता ट्राय करताय, तुम्हाला इथे टेस्ट कशी वाटते जरा आपल्या दर्शकांना ना सांगा। टेस्ट एकदम अप्रतिम आहे, आणि आम्ही संगमनेरहून खास इथं इडली आणि मेदूवडा खाणे येतो। क्या बात आहे, धन्यवाद सर। तर मंडळी, आता वेळ झाली आहे रजा घेण्याची। मी नक्कीच आशा करतो की तुम्ही इकडे या रॉयल इडली डोसा सेंटर याला भेट द्या। मंडळी, अतिशय अल्प दरामध्ये घरगुती पद्धतीमध्ये उत्तम नाश्ता मिळण्याचे ठिकाण म्हणजे रॉयल इडली डोसा सेंटर, अतिशय अल्प दरात मंडळी।
30 रुपयामध्ये इडली, 30 रुपयामध्ये मेंदूवडा आणि 40 रुपयामध्ये मसाला डोसा, तो पण अतिशय टेस्टी. तर चला मंडळी, आता मी रजा घेतो. मी नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय.